कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी जी आपली 22 फेब्रुवारी 2026 ला होणार आहे, तर त्या संदर्भात जो संभाव्य पेपर असू शकतो, संभाव्य पेपर, तर तो कशा पद्धतीने असणार आहे, त्याचे प्रश्न कसे सोडवायचे, काय होऊ शकतं. तर बघा, पेपर कसा असेल तर या पद्धतीचे प्रश्न असणार आहेत. आणि प्रश्न फक्त काय होणार आहेत, आकडेवारी बदलून येईल. काय बदलून येईल? आकडेवारी बदलून येईल. गणिताचं सेक्शन घेत आहेत आपण, तर या अशा पद्धतीचे प्रश्न येतील. त्यांची आकडेवारी बदललेली असेल, फक्त तुम्हाला फॉर्मॅट लक्षात ठेवायचा आहे. त्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे. तर हे असे 50 प्रश्न आजच्या लेक्चरमध्ये आपण घेऊन येत आहोत आणि संपूर्ण विश्लेषण देणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला येणारा पेपर 22 फेब्रुवारीचा हा एकदम सोपा जाईल. त्यासाठी काय काय गोष्टी कराव्या लागतील, गणिताचे कोणते प्रश्न सोपे असतात, कोणते अवघड असतात, कोणते आपण 100% सॉल्व्ह केले पाहिजेत, तर ते सगळं पाहणार आहोत. आणि ह्या पेपरमुळे आपल्याला 22 तारखेचा पेपर सोपा जाईल, याच्यासाठीचा हा प्रयत्न आहे. तर बघा, पेपर कसा असतो, काय असतो, हे सगळं आपण पाहणार आहोत. चला चालू करूया. बघा बघा त्यापूर्वी एक महत्वाची सूचना, ती म्हणजे काय, की पुढच्या वर्षी, आता ह्या वर्षीपासून 7वी स्कॉलरशिप चालू झाले, पण पुढच्या वर्षीसाठी म्हणजे 2027 साठी जे तयारी करत आहेत, त्यांची 4थी आणि 7वी स्कॉलरशिपची आपली ऑफलाईन प्लस ऑनलाईन आपण बॅच चालू करत आहोत. ऑफलाईन प्लस ऑनलाईन बॅच आहे आपली. आता जे ऑनलाईनचे विद्यार्थी आहेत, तर ते तुम्ही बघू शकताय की आपले व्हिडिओ तर युट्यूबला आहेतच. बघा, तर एकूण तुम्ही महाराष्ट्रातल्या सर्वोत्तम शिक्षकांकडून शिकणार आहात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. तुम्हाला टेस्ट सिरीज मिळतील. तुम्हाला संपूर्ण 4ही विषयासाठी वेगवेगळे शिक्षक असतील. आणि हा आमचा पत्ता आणि हा आमचा संपर्क नंबर. तर तुम्ही या नंबरवरती कॉल करून तुमचं ऍडमिशन कन्फर्म करू शकता. ठीक आहे. तर आपण बघूया पेपर, बघूया जो महत्वाचा आहे तो. तर बघा, पहिला प्रश्न पाहूया. बघा, 1575 तर पेपर याच पद्धतीचा येणार आहे. हाच पेपर येणार आहे का? नाही, या पद्धतीचा. म्हणजे काय, प्रश्न अशा पद्धतीने येतील. फक्त काय असेल, आकडेवारी बदल असेल. काय असेल? आकडेवारी बदल असेल. आणि थोडाफार चेंज असेल, मागे पुढे असेल. इथं समसंख्या विचारले, तिथं विषम संख्या विचारू शकते, तिथं वर्गसंख्या विचारले, तिथं घनसंख्या विचारू शकते. म्हणजे अशा पद्धतीचा फरक केला असेल पेपरमध्ये. पण मेजॉरिटी पेपर काय करतो, पॅटर्न फॉलो करतो. तर हे पॅटर्न वाले प्रश्न सॉल्व्ह करणे खूप महत्वाचे आहे. असे जर तुम्ही 5 पेपर सॉल्व्ह केले, निश्चितपणे तुम्हाला एवढा जास्त फायदा होईल की तुम्ही सहज 90-100 मार्क मिळवू शकाल गणितामध्ये. तर हे प्रश्न, एकही प्रश्न न चुकता जास्तीत जास्त सराव करणे हे महत्वाचं आहे. तर बघा, 26वा प्रश्न, 1575च्या नंतर येणारी 49वी समसंख्या. आता 1575 च्या नंतरची पहिली समसंख्या काय आली? 1576. पहिली समय. मग आपल्याला कितवी काढायची होती? 49वी काढायची होती. मग राहिल्या किती? 48 राहिल्या. 48 ची दुप्पट किती असते? 48 ची दुप्पट 96. दुप्पट का केली? तर समसंख्या ज्या असतात त्या 2च्या फरकाने असतात. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6. प्रत्येक समसंख्येत कितीच फरक असतोय? 2-2चा फरक असतोय. मग बघा, 6 6 12 हात चाला 1, 9 7 16, 9 7 16 आणि 17 हात चाला 1, 15 आणि 16, 1672 काय आली? तर ती आली 49वी समसंख्या. आता ही कसली समसंख्याच दिले आणि त्याच्या मागील म्हणले, मागील 17वी समसंख्या. मग आता 1028 वजा मागील म्हणले म्हणून वजा बाकी होईल 70. 70 ची दुप्पट किती? 140. किती येईल? 8 8 8 888. मग बघा, 1672 आणि 888 यांच्यातील फरक किती आला? 12तून 8 गेलं, 4 हातचा आला 1, 17तून 9 गेले 8 आणि 16तून 9 गेले 7, 784. हा 28चा वर्ग आहे. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 27 बघूया. बघा, रवीने मराठीच्या पुस्तकाचा 3/4 भाग
व 17 पाने वाचली तेव्हा 28 पाने शिल्लक राहिली. व काजलने इतिहासाच्या पुस्तकाच्या 3/5 भाग व 20 पाने वाचली तेव्हा 26 पाने शिल्लक राहिली. तर रवीनाच्या पुस्तकाची पाने काजलच्या पुस्तकाच्या पानांपेक्षा कितीने जास्त होती? मग पहिल्यांदा बघू आधी रवीना. इथं बघूया आपण रवीना आणि मग काजल. पहिलं बघूया की हिनं 3/4 भाग वाचला. 3/4 भाग व 17 पाने वाचली तेव्हा 28 पानं शिल्लक राहिली. म्हणजे 3/4 भाग 3/4 एक्स प्लस 17 प्लस 28 म्हणजे पूर्ण सगळं पुस्तक वाचलं. बरोबर. एक्स म्हणजे पूर्ण पुस्तकाची पानं पकडूया. तर हे जी मांडणी असतील आणि काजलने इतिहासाच्या पुस्तकाच्या 3/5 भाग म्हणजे 3/5 वाय अधिक 20 अधिक 26 बरोबर काय येईल वाय. कसं लिहायचं इक्वेशन? हे तर दोन्ही इक्वेशन लिहू बघा. 3x 3/4 एक्स अधिक 17 अधिक 28 बरोबर एक्स असं येईल रवीनाचं इक्वेशन. आणि काजलचं काय येईल? 3/5 वाय अधिक 20 अधिक 26 बरोबर काय आलं वाय. तर हे दोन्ही इक्वेशन बघून घ्या, समजून घ्या, महत्वाचे आहेत. एक्स आणि वायची किंमत निघली की आपलं उत्तर निघालेलं आहे. आता एक्स मधून हे एक्स वजा केलं तर इथं यांची बेरीज करूया बघा. 17 आणि 28 हे 45 आलं. 45 वजा एक्स वजा 3/4 एक्स म्हणजेच किती आलं? 1/4 एक्स. समान छेद केला, ह्याला 4 ने गुणलं 4/4 एक्स म्हणजेच 1/4 एक्स. म्हणजेच 1/4 एक्स ची किंमत किती आली? 45. एक्स ची किंमत किती आली? 45 ची चौपट. हे इकडे जाईल, चौपट होईल. काय आलं? 180. एक्स ची किंमत आली 180. हिनं किती पानं वाचलेत? म्हणजे हिचं पुस्तक किती पानाचं? 180. रवीनाच्या पुस्तकाची पाने किती आहेत? 180 आहेत. काजलच्या पुस्तकाची पानं बघा आता इथं 20 आणि 26 किती झालं? 46. इथं वाय वजा 3/5 वाय येईल. छेद समान करा. 5 वजा 3 छेद वाय बरोबर 46. म्हणजेच काय आलं? 5 3 गेलं 2 छेद 5 वाय बरोबर 46. वाय ची किंमत किती आली? 46 गुणाकार 5 भागाकारामध्ये 2. 2 ने 46 ला भागात 23. वाय ची किंमत किती आली? 115. ठीक आहे. 23 ची 5 पट किती आली? 115. मग मला सांगा 180 तून 115 गेले किती आलं? 180 वजा 115 इथं आलं 5, इथं आलं 6. 65 पाने. ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. हे अजून एका पद्धतीने सोडवता येईल. ती कोणती आहे ती पण बघून घेऊ. चला बघा, आपल्याला काय करावं लागेल की इथून लगेच उत्तर निघेल. एवढं कॅल्क्युलेशन करण्याची गरज आपल्याला पडणार नाही. ही बेसिक मेथड शिकून घ्या. हे बेसिक मेथडवरच आपले प्रश्न सुटणार आहेत. पण ते कसे सोडवायचे? तर बघा रवीनाने काय केलंय? मराठीच्या पुस्तकाचा 3/4 भाग वाचलाय. रवीनाने काय केलंय की मराठीच्या पुस्तकाचा 3/4 मग 3/4 म्हणलं की शिल्लक किती राहिला? 1/4. 1/4 म्हणजेच किती आहे? 17 आणि 28 45 आहे. बरोबर आहे. म्हणजेच एक्स ची किंमत डायरेक्ट आली 180. कॅल्क्युलेशन बाकीच करावं लागलं नाही. 180 आली. आता 3/5 भाग वाचलाय मग शिल्लक किती राहिलाय? 2/5. 2/5 वाय बरोबर किती आलं? ह्यांची बेरीज 26 आणि 46. मग वाय ची किंमत किती आली? 46 गुणाकार 5 भागिले 2 115. म्हणजे हे असं सोडवू शकता तुम्ही. ठीक आहे. पण त्याच्यासाठी प्रश्न समजून घेणं महत्वाचं आहे. आता 28 नंबरचा प्रश्न बघूया. आर्यन आदिती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर दिले. आदिती अथर्व यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर दिले. जर आर्यनचे आजचे वय 24 आहे. आता बघा आर्यनचे आजचे वय 24 आहे तर अथर्वचे आजचे वय किती? आता आर्यनचे वय किती आहे? 24 आहे. 24 म्हणजेच किती आहे? 4. 4 ची किती पट 24 असते? 6 पट. मग 5 ची पण किती पट करावं लागेल आपल्याला 24 बनण्यासाठी? 5 ला पण 6 ने गुणावं लागेल. 6 पंचे 30. म्हणजे आदितीचं वय किती आलं? आदितीचं वय आलं 30. हे 3 म्हणजेच किती आहे? 30 आहे. म्हणजे 2 म्हणजे किती असेल? 20. हे 2 कुणासाठी आहे? हे अथर्वसाठी आहे. आणि अथर्वचंच वय विचारलंय ते आलं 20. ठीक आहे. ऑप्शन अजून एकदा रिपीट बघा ज्यांना समजलं नसेल. एकदम इझी आहे, सहज सुटतो. पुढे बघा आता 6.25
ह्याचं वर्गमूळ नाही काढता येत तर तुम्ही काय करा की 625चं वर्गमूळ काय येईल. 625चं वर्गमूळ असतं 25 आणि पॉईंटच्या पुढे किती घर आहेत 2. मग इथं पॉईंटच्या पुढे किती घर येईल 1. म्हणजे हे वर्गमुळात न बाहेर येईल त्यावेळेस इथे येईल 2.5 अधिक. बघा हे पुढचं ह्याचं घनमूळ 729चं घनमूळ काय येईल 9 आणि हे पॉईंटच्या पुढे किती घर आहेत 1 2 3. मग घन आहे म्हणजे पॉईंटच्या पुढे किती घर येईल 1. इथे येईल 0.9 अधिक 0.9. 121चं वर्गमूळ काय आलं 11 आणि पॉईंटच्या पुढे किती घर आहेत 2. म्हणजे 2 ला इथल्या 2 ने भागलं तर किती येतं एकच घर. म्हणजे इथं किती येईल 1.1 भागाकारामध्ये. बघा 2045 ह्याचं वर्गमूळ किती आलं 5 25 आणि 20च्या आधीची वर्गसंख्या 4 म्हणजे ह्याचं वर्गमूळ किती आलं 4.5. हा कंस आहे आणि कंसाचा काय केलाय वर्ग केलाय. बघा 2.5 आणि 0.9 3.4 3.4 अधिक 1.1 3.4 आणि 1.1 किती झालं 4.5 भागाकारामध्ये 4.5. बघा ह्याला हे कॅन्सल होईल 1 चा वर्ग उत्तर काय येईल 1. ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. बघा ते सोपे प्रश्न आहेत. 29चं उत्तर काय आलं ते आलं पर्याय क्रमांक 2. आता पुढे प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 30. खालील पर्यायात त्रिकोणासाठी 3 बाजूंची मापे दिली आहेत. त्यावरून कोणत्या पर्यायातील मापावरून त्रिकोण रचना होणार नाही नाही म्हणलंय. तर त्रिकोण रचना करायची असेल तर तुम्हाला पहिली कंडिशन काय आहे तर ती पहिली कंडिशन अशी आहे की 2 बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त पाहिजे. मग बघा 5 लहान 2 बाजूंची बेरीज बघू 5.5 आणि 4 यांची बेरीज आली 9.5. ही मोठी आहे 7 पेक्षा. ही बेरीज कशी आहे 7 पेक्षा मोठे म्हणजे इथं त्रिकोण रचना होईल. इथं ह्यात लहान दोघांची बेरीज बघा 5 आणि 3 8 8.9 ही 7.2 पेक्षा कशी आहे मोठे म्हणजे इथं पण त्रिकोण रचना होईल. इथं बघा 4 आणि 3 7 7.6 हे लहान आहे 8.5 पेक्षा म्हणजे इथं त्रिकोण रचना होणार नाही. आता नाही म्हणजेच तेच उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 3 येईल. आणि इथं बघा 5 आणि 4 9 9.3 हे मोठं आहे 8 पेक्षा. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर फक्त बेरीज वजाबाकीचा प्रश्न आहे एवढा सोपा प्रश्न आहे. समजून घ्या अशा पद्धतीचे प्रश्न येत असतात. फक्त ते आपल्याला माहित पाहिजे की योग्य क्रिया काय आहे. आता एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास दिलाय 1.4 आहे. त्या गाडीने प्रवास करताना गाडीच्या चाकाचे 750 फेरे पूर्ण झाले तर त्या बैलगाडीने किती अंतर पार केले असेल. आता बघा हाच पेपर इथं काय येईल 750च्या ऐवजी 250 येईल 250 येईल 350 येईल. इथं 1.4च्या ऐवजी 2.1 येईल 3.5 येईल. इथं व्यास द्यायच्या ऐवजी त्रिज्या देतील. इथं बैलगाडी द्यायच्या ऐवजी गाडी देतील. म्हणजे प्रश्न काय करणार आहेत ते फक्त हेच बदलणार आहेत. पण मेन प्रश्न सोडवायचा कसा तर काय करायचं की पहिल्यांदा परीघ काढायचा. परीघ काढायचा आणि परीघाला कशाने गुणायचं त्या फेऱ्यांनी. आपल्याला काय मिळेल एकूण अंतर. ठीक आहे. मग परीघ काय असतोय 2πr आणि 750. मग इथं 2r किंवा परीघ दुसरा काय पाय इंटू डी. मग 22/7 आणि डी ची किंमत किती आली 1.4 आणि गुणाकारामध्ये किती आहे 750. आता 7 ने भाग ह्याला 7 दुनी 14 0.2 येईल. 750 ने 0.2 ला गुणलं तर किती आलं 75 दुने 50 150 आलं. 1500 येईल पण पॉईंटच्या पुढे काय येईल पॉईंट इथे येईल पॉईंट पण 150 आणि 22 आणि 150चा गुणाकार करा. 22 पंचे 110 22 पंचे किती झालं 110 22 एके 22 22 आणि 11 33 हे आलं. ठीक आहे 3300 3300 मीटर म्हणजे 3.3 किलोमीटर. 1 आणि 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. बघा एवढा सोपा प्रश्न आहे. समजून घ्या की अशा पद्धतीचे प्रश्न येत असतात. आता पुढे बघा 32 नंबर प्रश्न.
दोन अंकी मूळ संख्येतील अंकांच्या अदलाबदल करूनही पुन्हा मूळ संख्याच मिळते. अशा मिळालेल्या सर्व नवीन मूळ संख्यांची बेरीज ही 600 पेक्षा कितीने कमी अगर जास्त आहे. बघा, 600 पेक्षा कमी जास्त आपल्याला काढायचंय. आता दोन अंकी पहिली मूळ संख्या आहे 11. त्यानंतर बघा, ह्याचा जर गट केला आपण, गट केला की आपल्याला लगेच कळतं, किंवा आपण लिहूनच घेऊया. 11 आहे, 13, 17. आता 19च्या उलट काय असतंय? 91. ही मूळ संख्या आहे का? ही मूळ संख्या नाही. ही मूळ संख्या नाही. 13च्या उलटी 31. ही मूळ संख्या आहे. 17च्या उलटी 71. ही पण काय आहे? मूळ संख्या आहे. म्हणजे ह्या मूळ संख्या मिळत जातील. आपण काय करूया की एक 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 कॉलम लिहूया. आता तुम्हाला मी सांगतो की काय करायचं असतं. सोप्यात काढायचं झालं तर 11. आता 21. 21च्या उलट केलं तर काय होईल? 12. म्हणजे जिथं जिथं 2 येईल तो गटच आपल्याला चेक करायचा नाही. 11चा गट बघायचा, 31चा बघायचा, 51, 71, 91. किती गट बघायचे? 5. कारण 23 ही मूळ संख्या आहे. पण 23च्या उलटी 32. 32 काय? मूळ संख्या, समसंख्या येईल. त्याच्यामुळे तो गटच बघायचा नाही. आता इथं 15. 15चा गट पण काय बघायचा नाही आपल्याला, कारण की त्याच्या उलट केलं की 5ला भाग जातोच. म्हणजे 4 गटातल्या संख्या ह्या काय असणार आहेत? तर त्या असणार आहेत मूळ उलट्या केल्या तर. 11 येईल, 13 येईल, 17 येईल. 31 आहेच. मग 31 नंतर पुढची कोणती आहे? 37 आहे. ठीक आहे. परत 71, 73. आता 91च्या गटातली बघायची होती. मग 91 नाही, ते 97 एक आहे. ठीक आहे. आणि इथं कोणते आहे? 79. तर 3 आणि 3 6, 7 8 9, एकूण अशा किती संख्या मिळाल्या आपल्याला? 9 संख्या मिळाल्या, की ज्या उलट केल्या तरी आपल्याला काय मिळत आहेत? उलट केल्या तरी आपल्याला त्या मूळ संख्याच मिळत आहेत. तर हे लक्षात घ्या की हे महत्वाचं आहे. हे लक्षात घेतलं तर आपल्याला पुढचे प्रश्न पण, म्हणजे हे समविषम मूळ संख्यांचे प्रश्न काय होणार आहेत? इझी सुटणार आहेत. ठीक आहे. हे तुमच्या पुस्तकातला पण प्रश्न आहे बघा. तर ह्या काय झाल्या? ह्या 9 मूळ संख्या झाल्या. आता यांची जर बेरीज केली आपण, यांची बेरीज केली तर ती बेरीज किती येते? 429. ती 600 पेक्षा कितीने कमी आहे? 171. 171 ने काय आहे? त्याची बेरीज कमी आहे. म्हणून उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4. पुढे बघा, पुढील प्रश्न की 100चं काय करायचंय? वर्ग करायचं. 100चं पहिलं वर्गमूळ काढायचंय. 100चं वर्गमूळ किती आलं? 10. 10चा वर्ग, वर्गाचं वर्गमूळ म्हणजेच काय आलं? 10. म्हणजे पूर्ण संख्येसाठी 10 बाहेर पडलं. ह्या पूर्णसाठी 10 काय झालं? बाहेर पडलं. बघा, अजून एकदा सांगतो. 100चं वर्गमूळ किती आलंय? 10. म्हणजे हे वर्गमूळ कॅन्सल होईल, इथं येईल 10. 10चा वर्ग 100, म्हणजे हे कॅन्सल झालं. आणि वर्गमुळात काय? 100, म्हणजे ते बाहेर आलं तर काय होईल? 10. म्हणजे ही पूर्ण संख्या जाईल आणि याच्या बदल्यात येईल 10. ठीक आहे. भागाकारात किती येईल? 6. हे येईल 6. आणि इथं 64चा वर्ग, आता इथं गुणाकारात चिन्ह येईल, बेत्रिक 6. म्हणजे 64चं मला काय काढायचंय? घनफळ काढायचंय, घनमूळ काढायचंय. 64चं घनमूळ किती आलं? ते आलं 4. 10 वजा 4, 6/6. उत्तर काय आलं? 1. 1 म्हणजे पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाची उत्तर येईल. बघा, 10चा शून्यवा घात काय असतं? 1 असतं. आणि 4 तर एकच दिलेला आहे, म्हणून उत्तर काय येईल? 33चं 3 व 4. 34 बघा, एका चौकोनाच्या 4 कोणांची मापे अनुक्रमे 2x अधिक 10, 3x अधिक 15, 4x वजा 30 व 2x वजा 20 आहे. तर त्या चौकोनाच्या सर्वात लहान बाह्य कोणाचे माप कोणते? पहिल्यांदा काय काढूया आपण, की त्यांची बेरीज करूया. बघा, चौकोनाच्या 4 कोणाच्या मापाची बेरीज किती असते? 360. 2x अधिक 10, 3x अधिक 15, 4x वजा 30 आणि 2x वजा 20 बरोबर किती येईल? 360. 2 आणि 3 5 आणि 4 9, 9 2 किती आलं? 11x अधिक 10 आणि 15 25, 25 मधून हे 50 गेलं, काय येईल? वजा 25 येईल, बरोबर 360 येईल. 11x ची किंमत किती येईल? 385. x ने भागा, 11 त्रिक 33, 11 5 55. x ची किंमत आली 55, ती 35. x ची किंमत जर 35 आली
35 दुने 70, 70 आणि 10 80, 35 त्रिक 105, 105 आणि 15 120, 35 चोक 140, 140 मधून 30 गेलं 110, 35 दुने 70, 70 मधून 20 गेलं 50. बघा, तर हे अशा पद्धतीने येईल. आता सर्वात लहान बाह्य कोण कोणाचा असेल? सर्वात मोठ्या कोणाचा. आणि बाह्य कोन आणि आंतर कोन यांची बेरीज किती असते? 180. मग 180 मधून 120 कमी होईल आणि उत्तर येईल 60. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर सर्वात लहान बाह्य कोन कोणता येईल? तर तो येईल 34 पर्याय क्रमांक 1. 35 बघा. आता हा प्रश्न खूप भारी आहे. 35 नंबर. वीज पुरवठा करण्यासाठी 2 खांब सपाट जमिनीवर उभे केले आहेत. त्यांची उंची अनुक्रमे 20 व 28 आहे. हा 20 वाला पकडा, हा 28 वाला. ठीक आहे. हा 20 मीटरचा आहे, 28 मीटरचा आहे. त्या 2 खांबातील अंतर 15 मीटर. म्हणजे इथून हे अंतर किती आहे? आहे 15 मीटर. म्हणजे इथून पण हे अंतर किती असेल? 15 मीटर. मग हा चौकोन झाला बघा. 15 15 20. म्हणजे हे पण किती येईल? 20. हे पूर्ण किती होतं? 28. म्हणजे हे किती असेल शिल्लक राहिलेलं? हे असेल 8. ठीक आहे. आता त्यांची वरील दोन्ही टोके परस्परांना जोडण्यासाठी, म्हणजे हिथून ही तार मला अशी इथं जोडायची, म्हणजे हिथं ही तार जोडायची मला. ठीक आहे. तर हिथं त्रिकोण तयार झाला बघा. त्रिकोण मध्ये हा काटकोन झालाय, हा 15 बाजू, ही 8 बाजू. 8 15 17. किती त्रिकोट असतं? 8 15 17. तर उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4. किती मीटर तार लागेल? तर ती लागेल 17 मीटर. किती सोपा होता बघा प्रश्न. पुढे प्रश्न बघा. आता अशा पद्धतीचे प्रश्न कसे डील करायचे असते, कसे सोडवायचे असतात? खूप सोपे असतात हे प्रश्न. हे प्रश्न काय असतात? खूप सोपे असतात. फक्त पॅनिक व्हायचं नाही की इथं छेदस्थानी आलंय, काय झाले काय झाले, काही घाबरायचं नाही. पहिल्यांदा आपला फॉर्म्युला कोणता आहे? ए घन वजा बी घन. ठीक आहे. मग ए वजा बी पहिल्या कंसातील, दुसऱ्या कंसातील ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग असेल. ठीक आहे. म्हणजे पहिल्या कंसात काय आले? वजा चिन्ह आले. आणि दुसऱ्या दोन्ही कंसात अधिक अधिक चिन्ह आहे. पहिल्या कंसात काय येईल? वजा चिन्ह आहे का इथं? नाही. पहिल्या कंसात वजा चिन्ह आहे का पर्याय 4 मध्ये? नाही. 2 आणि 3 मध्ये आहे. आणि इथं बघा, इथं दोन्ही चिन्ह कसे आहेत? अधिक अधिक. इथं दोन्ही चिन्ह कसे आहेत? वजा वजा. हे कॅन्सल होईल. उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2. बघा, आपण ऍक्च्युअली मध्ये प्रश्न सोडवला का? प्रश्न सोडवला नाही. आपण फक्त काय बघितलं? चिन्ह बघितले. हा प्रश्न फक्त चिन्हांवर सुटतो. चिन्ह लक्षात ठेवा, सोपा आहे. आता हा बघा, ह्याच्यात काय होईल? तिरकस गुणाकार. 3 ह्या पूर्ण ह्याला संख्येला गुणावं लागेल. 5x वजा 16 आणि 2 नी ह्याला, बरोबर 2 कंसात 7x वजा 18. 15x वजा 16 त्रिक 48. 7 दुने 14x वजा 18 दुने 36. मग हेच आता पुढे लिहूया आपण. 15x वजा 14x होईल आणि 48 वजा 36 होईल. हे वजा 48 इकडे आल्यावर काय होईल? अधिक 48. हे काय करतील? एकमेकाची जागा बदलतील. ह्यांनी जागा बदलली. 15 तून 14 गेलं, x आलं. 48 मधून 36 गेलं, 12 आलं. तर x ची किंमत काय आली? पर्याय क्रमांक 4 आली. एवढा सोपा प्रश्न आहे बघा. आणि जर तुम्हाला असं सोडवता येत नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल? किमती ठेवा. ऑप्शन ठेवून चेक करू शकता. ठीक आहे. पुढे आता प्रश्न क्रमांक 38. आदेश आपल्या घराच्या उत्तरेकडे 200 मीटर चालत गेला. बघा, हा आदेश घराच्या उत्तरेकडे वरच्या बाजूला तिथून वरती 200 मीटर काय गेलाय? चालत गेलाय. नंतर काटकोनात पश्चिमेकडे वळून 150 मीटर गेला. इकडून इकडे 150 मीटर आला. हा 150 मीटर. पुन्हा काटकोनात वळून उत्तरेकडे 300 मीटर, परत वरती 300 मीटर. ठीक आहे. थोड्या वेळाने पुन्हा काटकोनात वळून पश्चिमेकडे 150, परत इकडे 150 गेला. नंतर डावीकडे काटकोनात वळला व 100 मीटर दक्षिणेकडे आला. कुठं आलाय? खाली 100 मीटर आलाय. म्हणजे इथून हे अंतर 100 मीटर.
तर तो त्याच्या घरापासून सरळ किती किमी कमीत कमी किती अंतरावर असेल. तर बघा, हे अंतर काढायचंय, हे 100 आहे. म्हणजे इथून जर मी हे जोडलं तर हे उर्वरित अंतर किती आहे, तर हे 200 आहे बघा. आता काय करावं लागेल, इथं असा आपल्याला काटकोन तयार करावा लागेल असा, ठीक आहे. आणि हे आडवं अंतर मोजावं लागेल. हे हे किती आहे, हे 150 आणि हे किती आहे 150, म्हणजे खालचं अंतर किती आलं 300 मीटर. हे उभं हे 200, हे पूर्ण अंतर 300, त्याच्यातलं हे जे वरचं आहे हे 100 आहे. म्हणजे शिल्लक किती राहिलं, शिल्लक राहिलेलं 200. हे 200 आणि हे 200, हे किती अंतर आलं 400 मीटर. मग बघा की इथं आपल्याला पायथागोरसचा थेरम यूज करावा लागतो ह्याच्यासाठी. मग इथं झाला काटकोन त्रिकोण तयार. हे 300 400 म्हणल्यावर हे अंतर किती येईल 500. 500 मीटर म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे, एकदा बघून घ्या प्रश्न, अजून एकदा शांतपणे बघा, तुम्हाला उत्तर कळून जाईल. आता 39वा प्रश्न. 39वा प्रश्न सोपा आहे, पण मुलं काय करतात, घाई गडबड करतात आणि उत्तर चुकवतात. तर प्रश्न कसा सोडवायचा हे पहिलं बघून घ्या. पहिलं तर काय करावं लागेल आपल्याला, किलो, हेक्टो, डेका, काय दिले मीटर, मीटर, पुढे डेकापर्यंतच आहे, किलो हेक्टो डेकाच आहे, पुढे काय दिलेलं नाही, म्हणजे इथपर्यंत आपलं उत्तर निघणार आहे. 23 म्हणजे 2 इथं येईल, 3 इथं येईल. 46 डेका, 46 डेका म्हणजे 6 इथं येईल, 4 इथं येईल. ठीक आहे, मीटर मध्ये केलं तर हे किती येईल 23,460 मीटर येईल. आता इथं काय 19 किलो, हे झालं 19 किलो. 8 हेक्टो, हे झालं 8 हेक्टो. हे झालं 6 डेका, हे 6 डेका. आणि मीटर काय नाही, मग ते 0, यांची वजाबाकी बघा. 0 0, 14तून 8 गेले 6, आणि 12तून 9 गेले 3, 3600 मीटर उत्तर येईल. काय 3600 मीटर म्हणजे पर्याय 3 व पर्याय 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. 39 चे प्रश्न कळले असेल. आता बघा पुढील प्रश्न बघू. 40वा. 40वा प्रश्न कशावर विचारलाय, तर तो विचारलाय वयावर. आज श्रेयाच्या वयाच्या 4 पट वय तिच्या आईचे वय आहे. 6 वर्षानंतर आईचे व श्रेयाच्या वयाचे 2.1/2 पट होईल. तर श्रेयाचे आजचे वय किती. आज श्रेयाच्या वयाच्या 4 पट तिच्या आईचे वय आहे. म्हणजे श्रेयाचे वय जर आपण x मानलं, श्रेयाचे वय जर x मानलं, तर आईचे वय किती आलं 4x. 6 वर्षानंतर, 6 वर्षानंतर म्हणजे श्रेयाचं पण वय किती होईल, x अधिक 6 होईल. ठीक आहे, तर आईचं वय किती होईल बघा. बघा कसं काढायचं असतं हे. पहिल्यांदा तर गुणोत्तर लिहून घेऊया. आता बघा, श्रेया आणि तिची आई. आता 2 पद्धतीने काढू शकतो. ही भागाकाराची पद्धत कशी आहे, सोपी आहे. श्रेयाचे आजचे वय वयाच्या 4 पट तिच्या आईचे वय आहे. श्रेयाचं वय 1 असेल तर आईचं वय किती येईल 4 येईल. म्हणजे श्रेयाचं वय x असेल तर आईचं वय किती येईल 4x येईल. 6 वर्षानंतर, 6 वर्षानंतर ह्याच्यातच 6 6 मिसळा, ह्याच्यातच काय येईल 6 6 मिसळा. तर हे 2.1/2 म्हणजेच किती आहे 2.5 आहे. ठीक आहे, हे 2.5 आहे. तर हे श्रेया आईचं वय किती होईल 1.2/5. म्हणजेच काय होईल, इथं पॉईंट जर गेला, हा जर पॉईंट काढला, इथं 2, इथं पॉईंट गेला तर इथं किती येईल 25 वर किती येईल 10. आणि ह्याला जर 5 ने भागलं तर येईल 5/2. ठीक आहे, असं गुणोत्तर येईल. किंवा 2.1/2 2 4/1 म्हणजे 5/2 हे उलट लिहावं लागेल. मग झालं, हे तिरकस गुणाकार करायचं उत्तर येते बघा. 5 ने x अधिक 6 ला गुणावं लागेल आणि 2 ने 4x अधिक 6 ला. 5x अधिक 30 बरोबर 8x अधिक 12. 8x वजा 5x होईल आणि 30 वजा 12. 30 मधून 12 केलं किती आलं 18 बरोबर 3x. x ची किंमत किती आली 18 भागिले 3. x ची किंमत आली 6. म्हणजे श्रेयाचे आजचे वय किती आहे 6. पर्याय क्रमांक 3. बर, तुम्हाला जर हे समजत नसेल, आता जे मी केलं ते तुम्हाला समजलं नसेल, तर तुम्हाला दुसरी मेथड आहे, ती म्हणजे काय ऑप्शनची मेथड.
आता ऑप्शनने कसं सोडवायचं असतं बघा. पहिल्यांदा काय करूया आपण की श्रेया लिहू, श्रेया आणि तिची आई, हे आजचं वय आणि हे काही 6 वर्षानंतर, 6 वर्षानंतर. मग पहिलं वय घेतलं आपण श्रेयाचं 8, तर आईचं वय किती येईल? 8 चोक 32. आता 6 वर्षानंतर श्रेयाचं वय किती होईल? 14, आणि 14ची अडीच पट काढली, 14 दुणे 35, तर आईचं वय किती होईल? 35. पण आईचं वय झालं पाहिजे किती होतं? 38. 6 वर्षांनी. म्हणजे हे काय झालं, पहिला पर्याय काय झाला? चुकला. आता 2 नंबर बघा. 2 नंबर मध्ये काय करावं लागेल की श्रेयाचं वय 10 आहे, तर आईचं वय येईल 40. 6 वर्षानंतर श्रेयाचं वय 16, आणि 6 वर्षानंतर आईचं वय होईल 46. 16ची अडीच पट किती असते बघा? 16. 16ची दुप्पट 32, आणि 16चे निम्म 8. 40 यायला पाहिजे, हेच झालं 46. चुकलं हे. मग 3 नंबर पर्याय घ्या, 6. 6 आणि हे किती येईल? 24. 6 वर्षानंतर श्रेयाचं वय होईल 12, आईचं होईल 30. 12ची अडीच पट 30 असते का? असते. उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. तर असा हा प्रश्न इझी मध्ये सॉल्व्ह होतोय. पुढे बघा प्रश्न क्रमांक 41. पुढील सर्व चौरस एकरूप आहेत व या सर्व आकृतीचे एकूण क्षेत्रफळ 54 चौरस एकक आहे, तर या आकृतीची परिमिती किती? आता किती आहेत बघा? 1 1 2 3 4 5 6. 54ला जर 6ने भागलं तर 9 चौरस एकक काय आलं? एकाचं क्षेत्रफळ. एकाच क्षेत्रफळ 9 चौरस सेंटीमीटर, म्हणजे बाजू किती आली? बाजू आली 3 एकक. बाजू 3 काय एकक आली, तर चौरसाचे क्षेत्रफळ काय असते? बाजू वर्ग. मग 3 एकक जर बाजू आली, तर आपल्याला एकूण किती बाजू आहेत बघायचंय. तर पहिलं बघा, ही 1, ही 2, ही 3, 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. किती बाजू झाल्या? 18. आणि एका बाजूची लांबी 3. 18 त्रिक 54. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. 41 नंतर 42 नंबरचा प्रश्न बघा. आता हा पण कसा आहे? इझी प्रश्न आहे. नेमका सोडवायचा आहे कसा, तो बघून घ्या. ए ची किंमत m इतकी आहे, बी ची किंमत m-4 आहे, सी ची किंमत m+2 आहे, तर 4a + 3b - 7c ची किंमत किती आहे? मग काय करायचं? इथं ए ची किंमत लिहायची. ए ची किंमत m आहे, तर इथं मी खाली लिहितो 4a + 3b - 7c. ए ची किंमत किती आहे? m. मग इथं काय येईल? 4m अधिक 3. बी ची किंमत किती आहे? m-4. इथे m-4 लिहिल मी. सी ची किंमत किती आहे? m+2. तिथे m+2 लिहिल. ठीक आहे. आता किती येईल? 4m अधिक 3m वजा 4 त्रिक किती आलं? 12. ठीक आहे. आणि हे आलं 7m, आणि 7 दुणे 14, वजा 14 होईल. आता बघा, 4m आणि 3m 7m, वजा 7m आहे, वजा 12 वजा 14 किती आलं? वजा 26. 7m मधून 7m गेलं, आणि वजा 26 एवढं शिल्लक राहिलं. ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे. सोपे प्रश्न आहेत, कसे सोडवायचे ते एकदा बघून घ्या, समजून घ्या. अशा पद्धतीनेच पेपर येतो, आणि तो पेपर कसा सॉल्व्ह करायचा आहे ते पण बघून घ्या, लक्ष द्या. आता बघा, 44 सेमी लांबीच्या 2 तारा घेऊन त्यापैकी एका तारेस वर्तुळाकृती आकार दिला व दुसऱ्या तारेस चौरसाकृती आकार दिला, तर तयार होणाऱ्या दोन्ही आकृतींच्या क्षेत्रफळातील फरक किती? डायरेक्ट फॉर्म्युला पण आहे याच्यासाठी, म्हणजे त्यांच्यातला फरक, पण तो काढण्यापेक्षा आपण सहज सोप्या पद्धतीने जाऊ. काय केलंय? एक वर्तुळ आहे, एक चौरस आहे. ह्याची परिमिती किती आहे? वर्तुळाकृतीची परिमिती किती आहे? 44. म्हणजे 2 पायावर किती दिले? 44 दिले. आणि इथे 4 बाजूंची लांबी किती दिले? 44 दिले. म्हणजे एका बाजूची लांबी किती आली? 44 भागिले 4 11 आली. म्हणजे ही बाजू आली 11, ही बाजू 11, म्हणजे हे क्षेत्रफळ किती आलं? 121 आलं. चौरसाकृतीचं क्षेत्रफळ आलं 121. आणि आता
2πr. मग r ची किंमत काढावी लागेल. r ची किंमत येईल 7. 7 कशी येईल? 7 44 154. काय असतंय? 44 जर परिमिती आली तर 7 काय असतंय? 44 परिमिती आली तर 7 असते त्रिज्या आणि 44 जर परिमिती आली तर 154 काय आलं? क्षेत्रफळ आलं. मग आता आपल्याला काय करावं लागेल की हे जे क्षेत्रफळ आलं 154, 154 मधून 121 वजा केलं तर उत्तर काय येते? 33. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. 44 चा प्रश्न बघा. चौरसाला काटकोन चौकोन म्हणता येईल. 100% म्हणता येईल, कारण की चौरसाचे 4 कोन 90 डिग्री असतात. समभुज चौकोनाचे सर्व गुणधर्म चौरसात आढळतात. हो, समभुजचे सगळे गुणधर्म चौरसात आढळतात. चौरसाची बाजू दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट येईल. 100% क्षेत्रफळ चौपट येईल. चौरसाचे सर्व गुणधर्म समांतरभुज चौकोनात आढळतात. नाही. तर समांतरभुजचे सगळे गुणधर्म चौरसात आढळतील, पण चौरसाचे सगळे गुणधर्म समांतरभुज मध्ये नाहीत आढळत, कारण की समांतरभुजचा प्रत्येक अँगल 90 डिग्री नसतो, प्लस समांतरभुजच्या प्रत्येक बाजू सारख्या नसतात. म्हणून उत्तर काय येईल? चुकीचं आहे. 44 चा पर्याय क्रमांक 4. आता पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 45. आकृतीतील रेखा पी क्यू समांतर आहे रेखा आर एस ची. ठीक आहे. ई एफ आणि जी एच या समांतर आहेत. एम एन एच ची माप काढा. आता एम म्हणजे हे माप काढायचं. हे माप आणि हे माप कसं येईल? सारखं येईल. म्हणजे 2x वजा 25 ची किंमत काढायची आपल्याला थोडक्यात. आता हा कोण आणि हा कोण कसा आलाय? संगत कोण आला? कसा आला? हा पण किती येईल? 3x अधिक 10 येईल. हा ह्याचा कसला कोण आला? 3x अधिक 10 विरुद्ध कोण आला. आता हे दोन कसले कोण आहेत? आंतर कोण आहेत. मग आंतर कोणाची बेरीज किती असते? आंतर कोणाची बेरीज असते 180. बघा किती येईल? 5 त्रिक 15 उरले किती? 4 5 9 45. x ची किंमत किती आली? 39. आता x ची किंमत जर 39 आहे तर 2x वजा 25 काढायचे. तर 2 गुणाकारामध्ये 39 वजा 25. 39 दुने 78. 78 वजा 25. इथं आलं 3. इथं आलं 5. 53. ऑप्शन किती आलं उत्तर? पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 46 बघूया. बघा, एका संस्कार शिबिरात सहभागी झालेल्या 100 मुलांची वय दर्शवणारी वारंवारता साधने दिली आहे. त्या वयाचे मध्यमान काढा. आता मध्यमान कसं काढायचं नेमकं? तर ते बघून घ्या. बघा, याचा अर्थ समजून घ्या. बघा, 8 वर्ष वय असलेली किती मुलं आहेत? 20. म्हणजे 8 वर्ष वय असणाऱ्या मुलांचे 20 आणि 8 चा गुणाकार करा. किती आलं? 160. 30 आणि 10.5 चा गुणाकार, 30 आणि 10 चा गुणाकार 300 आणि 0.5 म्हणलं तर निम्म 30च्या. 25 आणि 12 चा गुणाकार किती? 300 आणि 25 सत्तर किती? 175. 5 आणि 5 10. हात आला 1. 7 आणि 1 8 आणि 1 9. 3 आणि 3 6 आणि 2 8. किती आली बेरीज? 890. 890. ठीक आहे. बघा किती येईल? सॉरी, हात आला 1. हातचा आला 1. अजून एकदा चेक करूया. बघा, 25 सत्तर किती आलं? 175. ठीक आहे. 5 आणि 5 10. हातचा आला 1. 7 आणि 1 8 आणि 1 सॉरी हे 6 राहिले ना. 7 आणि 1 8. 8 9. 9 6 15. हातचा आला 1. 3 आणि 3 6. 7 8 9. 950. किती आलं ते? 950. भागाकारामध्ये 100. म्हणजे उत्तर काय आलं? 9.5. 9.5 म्हणजेच 9.5 वर्ष 9 वर्ष 6 महिने. पर्याय क्रमांक 1 व पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता 46 पर्यंत प्रश्न झाले. पुढचे प्रश्न बघा 47 चा. बघा, अशा टाईपचे प्रश्न सारखं विचारतात. एक जर खड्डा केला, घर बांधलं, भिंत बांधली, काय ना काय
ते बांधकामाशी रिलेटेड प्रश्न असतातच. 50 मीटर लांब, 6 मीटर उंच, 1/2 मीटर रुंद अशी भिंत बांधण्यासाठी आता ह्या भिंतीचं काय काढावं लागेल? घनफळ. मग वरचं घनफळ काय करणार? 50. आता हे सेंटीमीटर मध्ये, तर ते पण सेंटीमीटर मध्ये करा. 50 म्हणजेच किती? 5000 सेंटीमीटर. 6 म्हणजे किती? 600. आणि 1/2, 1/2 म्हणजेच किती असतं? 0.5. 0.5 म्हणजेच किती आलं? 50. ठीक आहे, त्याला 100 ने गुणायचं. आता बघा भागाकारामध्ये 25, 15 आणि 5 यांचा जो भागाकार येईल ते आपलं उत्तर असेल. बघा 25 ची ही किती आहे? दुप्पट आहे. 15 चोक 60, 85 40, 8 दुने 16, 16 आणि 5000चा गुणाकार, 16 पंचे 80. ठीक आहे, 16 पंचे किती येईल? 80. 80,000 किती बेटा लागतील? 80,000. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता 48 नंबरचा प्रश्न बघा. एका संख्येचा 20% म्हणजे x चा 20%, x गुणिले 20 चे 100, हा दुसऱ्या संख्येच्या 25% म्हणजे y चा 25% इतका आहे. सेम प्रश्न येतात पेपरला, अशा पद्धतीचेच येतात. थोडेफार 25%च्या ऐवजी वेगळं देईल, 20%च्या ऐवजी वेगळं येईल. ठीक आहे, आणि इथं एक्स वायच्या ऐवजी त्यांनी दुसरे घटक दिलेले असतील. काय दिलं असेल? वाय झेड काय दिलेलं असेल ते दिलेलं असेल. तर बघा 100 ला 100 जाईल. ह्या 25 आणि 25 मध्ये कशाचा भाग जाईल? किती भाग जाईल बघा? 4 ने, 5 ने, 5 चोक 20, 5 5 25 म्हणजे 4x बरोबर काय आलं? 5y. 4x बरोबर 5y. इथं जर उत्तर असं दिलं असतं 5x बरोबर 4y, तर ते पण उत्तर योग्य आहे. ते पण उत्तर योग्य आहे, कारण की इथं पहिले 4 आणि दुसऱ्यात 5. 4 5 किंवा 5 4 पाहिजे. 4 आणि 5 ह्याच दोन संख्या पाहिजेत. काय पाहिजेत? ह्याच दोन संख्या. कुठं पण मागे पुढे असल्या चलते. 4 5 पाहिजे. इथं 4 5 आहे का? नाही. इथं 4 आणि 6 आहे का? नाही. काय पाहिजे? 4 आणि 5च पाहिजे. ठीक आहे, कळतंय? पुढे बघा 49. एक वृत्तचिती. वृत्तचिती म्हणजे काय असते? आपलं सिलेंडर आकाराच्या सिमेंट टाकीचा व्यास दिलाय 7 मीटर असून उंची त्रिज्येच्या 6 पट आहे. तर त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी होईल? आता व्यास दिलाय 7 मीटर. 7 च्या निम्म 3.5 मीटर काय आली? त्रिज्या. त्रिज्या जर 3.5 आली तर त्याच्या 6 पट उंची, 3.5 ची 6 पट. बघा 6 पंचे 30, 6 त्रिक 18 आणि 3 21. उंची किती आली? 21 मीटर. ठीक आहे, आता किती पाणी मावेल? तर आपल्याला काय काढायचंय? घनफळ. पायावर द्यायचे असतं घनफळ त्याचं. पायची किंमत किती? 22/7. आर ची किंमत किती? 3.5. एच ची किंमत किती? 21. 7 त्रिक 21. ठीक आहे, आता हे कशात येईल उत्तर? हे येईल मीटर मध्ये. मग मीटरचं कन्वर्जन आपल्याला लिटर मध्ये करावं लागेल. 1000 ने तर त्याला गुणावंच लागेल. 22, 3.5 3.5 ह्याचा वर्ग किती येईल बघा? 5 5 25 आणि 3च्या पुढची संख्या 4, 3 चोक 12 असं येईल. आता 22 तरी किती आलं? 66. 66 गुणाकार 22, 12.25 आणि लिटर मध्ये करायचं म्हणून 1000 ने गुणायचं ह्याला. आता 1000 ने गुणायचं म्हणल्यावर वरची संख्या किती आली? 12,250 गुणाकार 66 झाला. हा गुणाकार म्हणजे आपलं उत्तर 12,250 गुणाकारामध्ये किती आलं? 66. 6 0 0 6 पंचे 30, 6 2 12 3 15, 6 2 12 1 13, 6 1 6 1 7. तर 7 3 5 0 0 0 0 0 5 8 7 3 10 हातचा लेख 80 85. पुढे बघा 80 85 डबल 0. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. 49. आता 50वा प्रश्न बघा. बघा 50चं उत्तर काय येतंय? ही अशी आकृती दिलेली आहे आणि आपल्याला विचारली परिमिती. सगळ्यात आधी वाचायचं परिमिती दिले का क्षेत्रफळ दिले, नाहीतर तुम्ही काढाल क्षेत्रफळ, उत्तर असायचं परिमितीचं. मग बघूया काय काय दिले, काय काय आपल्याला शोधायचंय. मग दिलेल्या आकृतीत EF पॅरलल IH आहे. EF ही वरची लाईन IH ला पॅरलल आहे. ठीक आहे, हा 90 हा 90 म्हणजे हा बी 90 येईल. अंतर कोण?
EF किती दिलाय 24, EF दिलाय 24, FG दिलाय 7, IH हा दिला 40. ठीक आहे. आता आपल्याला पुढे काय म्हणलंय 24 7 आणि IE म्हणजे हा दिलाय 9, 40 9 म्हणजे ही पूर्ण बाजू येईल 41. ही पूर्ण बाजू 41, 9 40 41 काय असते त्रिकुट असते. पण आपल्याला 41 पूर्ण बाजू काढून उपयोग नाही, कारण की 7 24 25 त्रिकुट असतं. म्हणजेच आपल्याला जर परिमिती काढायची तर एवढ्याच भागाची काढायची. आता मी ज्याला अंडरलाईन करतोय त्याचीच परिमिती काढायची, आतल्या भागाची काढायची नाही. पूर्ण बाजू किती आली, ही आली 41, 41 वाला 25 म्हणजे हा भाग किती आला 16. मग करा बेरीज 24 अधिक 7 अधिक 16 अधिक 40 अधिक 9 यांची करायची असेल आपल्याला बेरीज. बघा 9 आणि 6 15, 15 आणि 7 22, 22 आणि 4 26, हातचे आले 2, 4 आणि 2 6, 6 7 8 9 96. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. तर बघा पहिले 50 प्रश्नाचं तर विश्लेषण झालेलं आहे. लगेच आपण पुढच्या प्रश्नांचं पण विश्लेषण चालू करूया. प्रश्न क्रमांक 51. अमेरिकेकडील 360 रुपये रकमेत 50 रुपयांच्या नोटांच्या दुप्पट 10 रुपयांच्या नोटा व 12ने जास्त 5 रुपयाच्या नोटा आहेत. तर सर्व प्रकारच्या एकूण किती नोटा आहेत? बघा आता 50 रुपयाच्या आपण एक्स नोटा पकडल्या, 50 रुपयाच्या एक्स नोटा, त्याच्या दुप्पट 10 रुपयाच्या, 10 रुपयाच्या किती झाला 2x व 12ने जास्त 5 रुपयाच्या नोटा. आता 12ने जास्त म्हणजे x अधिक 12 5 रुपयाच्या नोटा आहेत. तर आपल्याला उत्तर काय काढायचे बघा, x अधिक 2x अधिक x अधिक 12 बरोबर किती, हे आपल्याला उत्तर शोधायचं आहे. म्हणजेच आपल्याला काय करायचंय, x आणि 2x 3x 4x अधिक 12 ची किंमत काढायची. आपल्याला काय करायचंय 4x अधिक 12 याची किंमत काढायची. ठीक आहे. मग तुम्ही जर बघत, तुम्हाला जर आता x ची किंमत काढली तर ते फक्त ह्याच्यात इक्वेशन मध्ये लिहायचं. आता कसं काढायचं बघा, 50 रुपयाच्या एक्स नोटा म्हणजे 50 रुपयाचे किती रुपये झाले 50x, 10 रुपयाच्या 2x म्हणजे 10 दुने 20, 20x झालं हे, अधिक 5 आणि कंसामध्ये x अधिक 12 बरोबर किती आलं 360. बघा 50 आणि 20 70x अधिक 5x अधिक 12 पंचे 60 बरोबर किती 360. मग 7 70 आणि 5 75x बरोबर 360 वजा 60 किती आलं 75x बरोबर 300. x ची किंमत किती आली 300 भागाकारामध्ये 75, 75 ची ही किती पट आहे चौपट आहे. तर x ची किंमत आली 4, 4 चौक 16 अधिक 12, 16 आणि 12 किती आलं 28. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. एवढा सोपा प्रश्न आहे, असा हा एकदम इझी वेने काय होतोय सॉल्व्ह होतोय. आता पुढचा बघा प्रश्न क्रमांक 52. हा पण एकदम इझी प्रश्न आहे बघा, पण समजून घ्या की सोडवायचा कसा असतो. तर काय म्हणलंय 3.3/6.1/4 या शतमानाचे रूपांतर खालील पर्यायातून निवडा. कसं काढावं लागेल, 6 चोक 24 आणि 1 25 म्हणजे 3.25/4 म्हणजे मी असं लिहू शकतोय 3/25 गुणाकारात 4 जाईल म्हणजेच किती आलं 12/25. आता हे जर मला कन्वर्जन कशात करायचंय की शतमान पद्धतीत, शतमान मध्ये करायचं म्हणजे ह्याला कितीने गुणायचं मला 100 ने. तर 25 ची ही किती झाली चौपट, 12 चोक 48 किती आलं 48%. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. प्रश्न क्रमांक 53. आता अशा टाईपचे प्रश्न प्रत्येक वेळेस येत आहे. हा प्रश्न समजून घ्या. एका रकमेची 3 वर्षाची रास 7440 आणि 5 वर्षाची रास किती दिले 8400. मग 5 वर्षाची रास मधून 3 वर्षाची रास जर मी वजा केली तर मला काय मिळतं 2 वर्षाची व्याज. काय मिळणार आहे मला 2 वर्षाचे व्याज. मग बघा 5 वर्षाची रास किती 8400
3 वर्षाची व्याज किती आहे? 7,440. यांची वजाबाकी 960. 960 काय आलं? 2 वर्षाचे व्याज. 2 वर्षाचे व्याज. मग 1 वर्षाचे व्याज किती आले? 1 वर्षाचे व्याज आले 960 भागाकारात 2, 480. एका वर्षाचे व्याज 480. म्हणजे 3 वर्षाचे व्याज किती आले? 480 गुणाकारामध्ये 3 किती आलं? 1440. मग ह्याच्यातून जर 1440 वजा केलं तर 6000 काय आली? 6000 आली मुद्दल. मग 6000 जर मुद्दल आली तर आपल्याला काय काढायचंय? दर काढायचाय. मग बघा, सरळ व्याज बरोबर मुद्दल दर कालावधी भागिले 100. सरळ व्याज किती आहे बघा? एका वर्षाचं सरळ व्याज आहे 480. मुद्दल किती आहे? 6000 एका वर्षाची. दर किती आहे? तोच काढायचा आहे. कालावधी किती आहे? कालावधी 1 वर्ष. एका वर्षातच 480 मिळेल बघा. शून्याला शून्य गेले, 6 शून्याला शून्य गेले, 6 8 48. म्हणजे दर किती आला? दर आला 8. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. प्रश्न क्रमांक 54. 1 अधिक m छेद n ची गुणाकार व्यस्त दिले. 1 अधिक m छेद n ची गुणाकार व्यस्त वजा 19 आहे. आता हे जी गुणाकार व्यस्त काय येणार आहे? हे जी गुणाकार व्यस्त येणार आहे बघा, हे जी गुणाकार व्यस्त काय येते? m अधिक n. आणि हे जी किंमत आहे वजा 19 असं येते. ठीक आहे. यांची किंमत आहे वजा 4. m वजा 4. यांची किंमत वजा 4 आहे आणि हे वजा 19. तर m बरोबर काय आलं? वजा 19. हे अधिक 4 होईल. तर m ची किंमत काय आली? वजा 15. ऑप्शन 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. प्रश्न क्रमांक 55 बघा. आता ह्याच्यात रेषाखंड विचारलेत आपल्याला. जास्तीत जास्त वर्तुळातील दिलेले बिंदू परस्परांना जोडण्यासाठी आणखी जास्तीत जास्त किती रेषाखंड काढावे लागतील? तर हा जो प्रश्न आहे हा हस्तांदोलनासाठी येतो, अशा रेषाखंड जोडण्यासाठी येतो, किंवा असं दिलेलं असतंय बघा 6. आता जर बघितलं 2025 ला प्रश्न आलता, असाच प्रश्न आलता आणि हे रेषाखंड दिलते. असे रेषाखंड दिलते आणि रेषाखंड किती तयार होतील असा पण प्रश्न आलता सरळ रेषेत. तर असे वेगवेगळे टाईपचे प्रश्न विचारले जातात. मग हा कसा काढायचा? तर इथं लिहायचं 0. एला लिहायचं 0, बी ला 1, सी ला 2, डी ला 3, ई ला 4, एफ ला 5, ह्याला 6. आणि मग 1 ते 6 ची बेरीज करायची. काय करायची? 1 ते 6 ची बेरीज करायची. किती आली बेरीज? ही 21. म्हणजे एकूण रेषाखंड किती काढता येतील? 21. जास्तीत जास्त रेषाखंड 21 काढता येतील. त्याच्यातले 1 2 3 3 रेषाखंड काढलेत. 21 मधून 3 गेलं, उत्तर आलं 18. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. तर एकदम इझी मध्ये हा प्रश्न सॉल्व्ह होतो. प्रश्न क्रमांक 56. गोपीचंद 50,000 रुपयांच्या खरेदीवर 40% सूट देतो. तर हिरालाल तेवढ्याच खरेदीवर प्रथम 25% सूट देतो व आलेल्या रकमेवर पुन्हा 15% सूट देतो. तर हिरालालला गोपीचंद पेक्षा किती रुपये कमी अथवा जास्त मिळतील? पहिल्यांदा काय करूया आपण? गोपीचंदची सूट काढू. आता बघा, इथं लिहू गोपीचंद. आता गोपीचंदने किती सूट दिली? 50,000 वर 40%. 5 20, 20,000 सूट दिली. ठीक आहे, 20,000 सूट दिली. मग ह्या 50,000 जर 20,000 कमी केले तर गोपीचंदला किती रुपये मिळतील? 30,000 मिळतील. गोपीचंदला किती रुपये मिळतील? 30,000 मिळतील. आता हिरालालने काय केलं बघा. हिरालालने काय केलं की 50,000 जी रक्कम आहे, 50,000 जी रक्कम आहे त्याच्यावर पहिल्यांदा 25% सूट दिली. 50,000च्या 25% काढूया आपण. 25 5 1,600. 12,500 सूट दिली. 50,000 मधून 12,500 गेले, 37,500 आलं. आता ह्या 37,500 वर परत किती सूट दिले? 15% सूट दिली.
म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला 375 आणि 15चा गुणाकार करावा लागेल. बघा 15 5 75, 15 7 105, 105 अधिक 7 112, 15 त्रिक 45, 45 अधिक 11 56, 5625 सूट दिली. म्हणजे 37500 मधून 5625 कमी केलं. बघा 15तून 6 गेले, 7 गेले, किती आले 8 आले. म्हणजे 1800 किती आलं बघा 31875. किती आलं हिरालालला 31875 रुपये मिळतील. तर काय होईल की हिरालालला गोपीचंद पेक्षा जास्त पैसे मिळले. किती जास्त पैसे मिळले तर ते मिळले 1875 रुपये जास्त मिळले. 56चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. तर हा प्रश्न अशा पद्धतीने सोडवायचा. अशा पद्धतीचा वेगळा प्रश्न आला तरी तो तुम्हाला सोडवता आला पाहिजे. ठीक आहे. बघा आज एका शहराची लोकसंख्या 3,02,500 एवढी आहे. लोकसंख्या वाढीचा दर प्रतिवर्षी 10% होता. तर 2 वर्षापूर्वी त्या शहराची लोकसंख्या किती होती? 3,02,500. आता आज एका शहराची आणि शहराची लोकसंख्या 2 वर्षापूर्वीची विचारले तर 2 वर्षानंतरची ही आजची फायनल कुठे लिहायची? फायनल इकडे लिहायची. आता आपल्याला कधी काढायचे 2 वर्षापूर्वीची. 2 वर्षापूर्वी किती लोकसंख्या होती? x. मग ती 100 होती. 100ची किती झाली? 10ने वाढ झाली. 100ची किती झाली? 110. 100ची किती झाली? 110. असं किती वेळा झाले? 2 वर्ष. तर ही मांडणी समजून घ्या. ही मांडणी समजून घ्या. समजा इथं जर म्हणलं असतं की लोकसंख्या 10% कमी होते तर आपण काय केलं असतं? 100 मधून 10 कमी केलं असतं आणि असं लिहिलं असतं. ठीक आहे. आता आपल्याला म्हणलं असतं की आजची लोकसंख्या समजा 2.5 लाख आहे आणि ती 10% वाढते तर एक्सच्या तिथं 2.5 लाख लिहिलं असतं. आपण काय लिहिलं असतं? एक्सच्या ठिकाणी 2.5 लाख लिहिलं असतं. तर हे कोणत्या संख्या कुठं कुठं लिहायच्या तर हे समजून घ्या. उत्तर लगेच निघेल. आता एक्सची किंमत काढायची. 100/110, 100/110. शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला. 11ने भाग द्या. 11 दूने 22, उरले किती? 8. 11 7 77, उरले किती? 5. 11 5 55, 27,500. ह्याला 11ने भाग द्या. 11 दूने 22, उरले किती? 5. 2500. 2500 वर हे 2 शून्य किती आलं? 2.5 लाख. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे. 57चं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. 58 बघा. संगत व ए बी पॅरलल आर एस पॅरलल सी डी व रेषा पी क्यू ही त्यांची छेदिका. तर संगत कोण व आंतरकोण यांच्या किती जोड्यात? आता बघा आंतरकोण काढू आणि मग त्याच्या दुप्पट काय असतं? संगत कोण असतात. ठीक आहे. तर इथं हा एक आंतरकोण, 2 3 4 किती आंतरकोण झाले? 4. हा एक मोठा 5 आणि 6 किती आंतरकोण झाले? 6 आणि 6च्या दुप्पट 12 संगत कोण आले? म्हणजे 12 आणि 6 किती उत्तर आलं? 18. पर्याय क्रमांक 58चं काय उत्तर येईल? 3 येईल. अजून एकदा सांगतो, लक्षात ठेवा. काय कसं काढलं आपण? पहिल्यांदा आंतरकोण काढू. आंतरकोणाच्या दुप्पट काय असतात? संगत कोण. तर ही आला पहिला आंतरकोण. हा वाला आपण नाव देऊ. हा ए बी. ठीक आहे. ए बी आंतरकोण आहे. परत सी डी आंतरकोण आहे. ए बी सी डी. ई एफ जी एच म्हणजे ए बी. ए बी आंतरकोण आहे. सी डी आंतरकोण आहे. ई एफ आंतरकोण आहे आणि जी एच आंतरकोण आहे. त्यानंतर ए आणि डी आंतरकोण आहे आणि ई आणि एच आंतरकोण आहे. म्हणजे किती आंतरकोण आहेत? 6. त्याच्या दुप्पट संगत कोण. 6च्या दुप्पट 12. 12 आणि 6 किती उत्तर आलं? 18. आता ह्याच पद्धतीचा प्रश्न येईल. वाटल्यास इथे एक रेषा अजून वाढेल, अजून वाढेल आणि त्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर विचारलेलं असेल. ठीक आहे. समजून घ्या. तशा पद्धतीने उत्तर काढायला शिका. आता बघा एका गोलाचे पृष्ठफळ दिले. आता गोलाचे पृष्ठफळ काय असते? 4 पाय r वर्ग 1386 दिले. बघा r तर काढायचंय. r वर्ग काय येईल? वरती येईल 7. बरोबर. 4ने भाग जाईल का? 22नेच भाग देऊ.
22 सख्ख 132 आणि 22 त्रिक 66. ठीक आहे. मग इथं काय आलं, आर वर्ग बरोबर 63 गुणाकार 7 भागिले 4. आता आर वर्ग बरोबर 9 7 63 भागिले 4, 63 ची फोड केली 9 7 63. मग आर बरोबर काय आलं, वर्गमुळात 9 7 7 भागाकारामध्ये 4. 9चं वर्गमूळ किती आलं, 9चं वर्गमूळ आलं 3. 7 7 किती वेळा, 2 वेळा, 1 वेळा आलं, म्हणजे 21/2. उत्तर काय आलं, 10.5. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 60. बघा काय आहे प्रश्न. 8x - 6y + 4 आणि 6y - 3x + 7 यांच्या बेरजेतून 4 + 9y + 2x ही राशी वजा केल्यास कोणती बहुपदी मिळेल. तर पहिल्यांदा काय करावं लागेल, आपल्याला यांची बेरीज करावी लागेल. मग यांची बेरीज पहिल्यांदा मी 8x लिहितो, 8x - 6y + 4. मग इथलं पहिल्यांदा काय लिहिलं मी, 3x, त्याचं चिन्ह आहे -3x. मग लिहिल 6y, ह्याचं चिन्ह आहे +6y. बघा सगळे चिन्ह आहेत का योग्य, ह्यांची बेरीज 7 आणि 4 11. 6y मधून 6y जाईल, 0y येईल, काय येईल 0y. अधिक चिन्ह 8तून 3 गेलं 5x, किती आलं हे 5x. यांच्या बेरजेतून ही काय करायची राशी वजा. मग वजा काय येईल, -2x - 9y - 4. 11तून 4 गेलं, किती आलं 7. 0 मधून -9 गेलं, -9y आलं. 5तून 2 गेलं 3x, 3x - 9y, 3x - 9y + 7. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे, 60चं उत्तर काय आलं. आता पुढचं बघा 61. 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी विषम संख्येस येते. हे विधान कसं योग्य आहे. आता कसं काढायचं असतं, 5 क्रमवार विषम संख्या घ्या, 1 3 5 7 9. तर ह्यांची सरासरी आली 5. ठीक आहे, विषम संख्या आले. दिलेल्या संख्याची गटाची सरासरी गटातील प्रत्येक संख्येपेक्षा मोठी असू शकते. तर बघा प्रत्येक संख्येपेक्षा म्हणजे 5 ही 1 आणि 3 पेक्षा मोठे, पण 7 आणि 9 पेक्षा मोठे का नाही, तर आहे का, मोठा असू शकते का नाही, तर हे असत्य. 2 समसंख्यांची सरासरी विषम संख्या असू शकते. बघा 2 आणि 4 ची बेरीज, 2 संख्यांची समसंख्यांची सरासरी 6/2 3. म्हणजे हे विधान कसं आहे, योग्य आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 कसा असेल, चुकीचा असेल. एखाद्या गटातील प्रत्येक संख्या समान अंकाने कमी केल्यास त्या गटाची सरासरी बदलत नाही, तर ते बदलते. कसं, आपण लिहूया 2 आणि 4, ह्याची सरासरी किती आली माझी 3. आता 3 आली. ठीक आहे, मग 2 मधून 1 कमी केलं आणि 4 मधून पण 1 कमी केलं आणि सरासरी काढली, तर सरासरी किती आली 2. बदलली, 100% बदलली. म्हणजे चुकीचं उत्तर माझं काय येईल, पर्याय क्रमांक 2 व 4 हे माझं काय आहे, चुकीचं उत्तर आहे. 61चं उत्तर येईल 1 2 व 4. आता 62 बघा. एका फळ विक्रेत्याने 48 रुपये डझन या दराने 48 डझन संत्री विकत घेतली. म्हणजे काय करावं लागेल, 48 गुणिले 48, 8 8 64, 8 चौक 32, 32 आणि 6 38, 8 चौक 32, 4 चौक 16 आणि 3 19, 2304 रुपयाची त्यांनी संत्री घेतली. त्यातील 1 डझन संत्री खराब झाली, म्हणजे त्याच्याकडे आता 47 डझन संत्री आहे आणि ती संत्री उरलेली सर्व संत्री 6 रुपयास 1, 6 रुपयाला 1, म्हणजे 1 डझन संत्री किती रुपयाला विकली त्यांनी, 72 रुपये डझनने विकली त्यांनी संत्री. किती रुपये डझनने विकली, 72 रुपये डझनने. तर त्याला बघा किती रुपये मिळेल, 47 ची दुप्पट 94, 7 7 49, 7 चौक 28 आणि 4 32, 4 3384 रुपये त्याला मिळतील. मग 3384 मधून 2304 कमी केलं, 1080 रुपये त्याला काय होईल, निव्वळ नफा. तर पर्याय क्रमांक 3 येईल 62चं उत्तर. तर 63चा प्रश्न बघा, 63. आता ह्या बहुपदीची कोटी, हे प्रश्न म्हणजे एकदम सोपे. बघा 5 आणि 2 7 आणि इथं 1 असतं, काहीच नाही म्हणजे 1. 0 दिलं तर 0 धरायचं, पण
काय नाही दिलं तर एक धरायचं. 5 आणि 2 7 आणि 1 8. हे आलं 8. 7 आणि 4 11. 3 आणि 2 5 आणि 1 6 आणि हे आलं 2. मग सगळ्यात जास्त बेरीज काय आली? 11. तेच आपलं असणार आहे उत्तर. ठीक आहे. तर उत्तर काय आलं 63चं? ते आलं पर्याय क्रमांक 1. 64 बघा. हा प्रश्न वारंवार विचारलेला आहे. आजपर्यंत प्रत्येक स्कॉलरशिप मध्ये अशा पद्धतीचा एक प्रश्न तर विचारतातच. त्याच्यामुळे हा प्रश्न समजून घ्या. आकृतीमध्ये ओपी परपेंडिक्युलर आहे एसटीला. ठीक आहे. एल एम आणि एसटी जेव्हा कशात पॅरलल आहेत. ओ हा केंद्रबिंदू आहे. ओ एन दिलाय 6. ओ पासून एन पर्यंतचं अंतर दिलंय 6. एल एम दिलाय 16. म्हणजे ही पूर्ण 16 म्हणजे ही बाजू किती आली? 8 एन एम. तर सर्वात मोठी जीवा किती लांबीची काढता येईल? तर बघा इथून हे अंतर काय येईल? 6 8 10. म्हणजे त्रिज्या किती आली? त्रिज्या आली 10. व्यास किती आला? व्यास आला त्रिज्याच्या दुप्पट. आणि सगळ्यात मोठी जीवा काय असतो? व्यास. म्हणजे उत्तर काय येईल? 20. प्रश्न दिसायला अवघड दिसतो पण प्रश्न एकदम सोपा आहे. 64चं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. आता 65 बघा. एका समभुज चौकोनाची बाजू दिली. मग समभुज काढून घेऊया आपण. असा हा समभुज आहे. त्याची बाजू दिली 4.1. बाजू किती दिली? 4.1. एक कर्ण दिलाय. हा कर्ण घेऊया आपण. हा कर्ण दिलाय 1.8. म्हणजे ही बाजू आली 0.9. आता मी काय करतो? पॉइंटच नको पकडायला. ही मी पकडतो 41 आणि हे पकडतो 18. म्हणजे हे मला किती धरता येईल? 9. हे किती धरता येईल? 41. मग 9 40 41 काय आहे माझं? त्रिकुट आहे. 9 40 41 म्हणजे दुसरा कर्ण किती आला? हा आला 4.0. हे 0.9 4.1. म्हणजे हिथून हे अंतर आलं 4 आणि उरलेलं अंतर आलं 4. 4 आणि 4 8. तर मला क्षेत्रफळ काढायचंय. तर क्षेत्रफळ काय असतं बघा. क्षेत्रफळ असतं 1/2 कर्णाच्या लांबीचा गुणाकार. एक कर्ण आहे 8, दुसरा कर्ण आहे 1.8. हे ह्याला भाग जाईल आणि 4 आणि 1.8 चा गुणाकार आहे. 18 चोक 72. 7.2 आपल्या प्रश्नाची उत्तर येईल. काय आलं उत्तर माझं? 65चं. 65चं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. आता 66 नंबरचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न 2 मेथडनी आपण सॉल्व्ह करून बघूया. आपण काय करूया की इथं एम ची किंमत मी 1 ठेवतो. एम ची किंमत काय करतो? मी 1 ठेवतो आणि मग बघतो उत्तर काय येतं. आता समजा 2 मेथडने सोडूया आपण. आपण पहिल्यांदा फॉर्म्युला मेथडने सोडू. जे दिलंय ते सरळ सरळ सोडू. आता हे बघा. ह्याचा वर्ग काय येईल? एम वर्ग अधिक 2m गुणाकार 1/m अधिक 1/m वर्ग. हे ह्याच्यासाठी आलं. तिथं ह्याच्यासाठी आता हे सेपरेट बघूया. वरची आकृती आपण इरेज केली तर आपल्याला स्पेस मिळेल. आता दुसरं इक्वेशन बघा. m स्क्वेअर काय येईल? m स्क्वेअर मायनस m इंटू मायनस 2m प्लस 1/m स्क्वेअर येईल. आता ह्या मधल्या पदाला हे मधलं पद जाईल. इथे येईल m वर्ग अधिक 1/m वर्ग अधिक 2. ह्याची किंमत आली. ठीक आहे. आता ह्याची किंमत बघा. सेकंड वाल्याची किंमत काय आली? m स्क्वेअर मायनस 2 प्लस 1/m स्क्वेअर. म्हणजे m स्क्वेअर प्लस 1/m स्क्वेअर मायनस 2 अशी याची व्हॅल्यू आली. आता ह्या दोघांची काय करायची मला? वजाबाकी. मग वजाबाकी कशी होईल बघा. m वर्ग अधिक 1/m वर्ग अधिक 2 आणि ह्या सगळ्यांची चिन्ह बदलतील. ह्या दुसऱ्या वाल्याची हे काय होईल? वजा m वर्ग 1 वजा m वर्ग अधिक 2. मग ह्याला हे कॅन्सल होईल, ह्याला हे कॅन्सल होईल आणि 2 आणि 2चं उत्तर येईल 4 पर्याय क्रमांक 4. तर एवढं करत बसायचं का पेपरमध्ये? एवढं कॅल्क्युलेशन करायचं का? सहज कसं उत्तर काढायचं? तर सहज काढण्यासाठी मी m ची किंमत काय पकडली? 1. m ची किंमत 1 पकडली तर इथं काय येईल? 1 अधिक 1/1 म्हणजे 2. 2चा वर्ग वजा 1 वजा 1/1. 1 वजा 1/1 म्हणजे 1 वजा 1 0. 0चा वर्ग काय आलं? 2चा वर्ग 4 वजा 0. उत्तर आलं 4 पर्याय क्रमांक 4.
आता तुम्ही म्हणाल सर इथं वेगळीच व्हॅल्यू घेतली, 2 घेतली, तर 100% घ्या ना. तुम्हाला काय व्हॅल्यू घ्यायची ती घ्या, तरी उत्तर तेच येणार आहे. बघा, एक जण म्हणला सर मी इथे एमची व्हॅल्यू 2 घेतो, तर 2 अधिक 102 येईल कंसाचा वर्ग वजा 2 वजा 102 कंसाचा वर्ग. ह्याची किंमत किती आली? 2.5 चा वर्ग वजा ह्याची किंमत किती आली? 1.5 चा वर्ग. 2.5 चा वर्ग 6.25, 1.5 चा वर्ग 2.25. उत्तर काय आलं? 4.0 आलं उत्तर. का याच्यात किंमत ठेवा, लगेच उत्तर. पुढील प्रश्न क्रमांक 67. एका कंपनीने आपले 3 प्रतिनिधी कंपनीची जाहिरात करण्यासाठी बाहेर पाठवले. पहिल्या प्रतिनिधीने 6 दिवसांनी, दुसऱ्या प्रतिनिधीने दर 8 दिवसांनी, तिसऱ्या प्रतिनिधीने दर 12 दिवसांनी कार्यालयात येऊन अहवाल द्यावायचा अशी सूचना देण्यात आली. तर ते तिन्ही प्रतिनिधी कार्यालयात कमीत कमी किती दिवसांनी एकत्र येतील? बघा, 6 आहे, 8 आहे आणि 12 आहे. यांचा काय काढायचा? लसावी. ठीक आहे. 2, 3, परत कशाने भाग जाईल? 3, परत कशाने जाईल? 2, 1, 2, 1. मग खालच्यांचा गुणाकार बे के बे आणि ह्याचा गुणाकार बेत्रिक 6 6 12, 12 आणि 2 चा गुणाकार किती आलं? 24. किती दिवसांनी एकत्र येतील? कमीत कमी 24 दिवसांनी. ठीक आहे. काय करायचं होता? फक्त लसावी काढायचा होता. 67 उत्तर काय आलंय आपलं? तर 67 उत्तर आलंय पर्याय क्रमांक 3. आता 68 नंबरचा प्रश्न बघूया. बघा, पुढचे प्रश्न सोपे आहेत. पहिले 25 प्रश्न वेळ खावेत आणि पुढचे 25 प्रश्न लवकर होत आहेत, लवकर. तुम्ही कंपॅरिझन केलं तर मग काय काय होतं? 25 मिनिटाला लय उशीर गेला म्हणून पुढचे प्रश्न काही सोडवतात आणि तिथं चुकतात. तर शांततेतच सोडवायचे, टाइम मॅनेज होतो. आता 6 ने निश्चित भाग जाणाऱ्या संख्यांना 2 व 3 ने निश्चित भाग जातो, योग्य आहे. 15 ने निश्चित भाग जाणाऱ्या संख्यांना 3 व 5 ने निश्चित भाग जातो, योग्य आहे. 600 या संख्याला 2, 3, 5 याने निश्चित भाग जातो, म्हणजे अ ब क तिन्ही कसे योग्य आहेत. 68 उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. किती सोपा होता बघा प्रश्न. प्रश्न क्रमांक 69. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ 308 चौरस सेमी आहे. तर रेखांकित केलेल्या अर्धवर्तुळाची परिमिती काढा. मग पहिल्यांदा काय काढावं लागेल? आपल्याला त्रिज्या काढावं लागेल. मग त्रिज्या काय? पाय आर वर्ग बरोबर 308, आर स्क्वेअर बरोबर 308 भागिले पाय, म्हणजेच काय? 308 भागिले 22 वरती आलं 7. 22 ने भाग द्या, 22 एके 22, उरले किती? 8. 22 चोक 88, म्हणजेच आर स्क्वेअर किती आला? 14 गुणाकार 7. म्हणजे आर ची किंमत किती आली? 7 वर्गमुळात 2. आर ची किंमत आली 7 वर्गमुळात 2. मग अर्धवर्तुळाची परिमिती किती असते? 36/7 आर हे असते अर्धवर्तुळाची परिमिती. फॉर्म्युला लक्षात ठेवा, 36/7 गुणाकार आर. आर ची किंमत किती? 7 वर्गमुळात 2. 7 ला 7 गेलं, 36 वर्गमुळात 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 70. प्रश्न अवघड दिसतोय पण प्रश्न इतका सोपा आहे की तुम्हाला तो सोडवल्यानंतर समजेल. आता बघा, इथं मी ह्याची किंमत धरतो ए, ह्याची किंमत धरतो बी. मग काय आलं? ए क्यूब प्लस बी क्यूब. भागाकारात काय आलं? ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. मग वरचा फॉर्म्युला काय असतो? ए प्लस बी सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर डिवाइड बाय ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. ह्या कंसाला हा कंस जाईल आणि उत्तर येईल ए अधिक बी. ए अधिक बी. ए ची किंमत किती आहे? 4.8. बी ची किंमत किती? 3.2. उत्तर किती आलं? 8. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आलं. आता प्रश्न क्रमांक 71 बघूया. संख्या रेषेवर पी या बिंदूचा निर्देशांक 4/7 आहे. बिंदू पी व क्यू मधील अंतर 9/7 आहे. तर क्यू चा निर्देशांक किती? बघा, उजव्या हाताला असेल तर काय करायची? बेरीज. आणि डाव्या हाताला असेल तर काय करायची? वजाबाकी. 9 4 13/7 एक उत्तर आलं आणि 4 वजा 9 वजा 5/7 दुसरं उत्तर आलं. तर उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4. आता शेवटचे काही प्रश्न राहिलेत बघा. 72 नंबरचा प्रश्न. शेवटी कसे आलेत? सगळे सोपे प्रश्न आलेत.
20 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे 20 सेमी कर्ण असणाऱ्या चौरसाच्या क्षेत्रफळाचे किती पट असते? तर 20 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ आले 400 आणि 20 सेमी कर्ण असलेल्या, आता हे जर काय येतं बघा, कर्ण वर्ग छेद 2 चौरसाचे क्षेत्रफळ काय असतं? कर्ण वर्ग छेद 2 म्हणजे 400/2. उत्तर किती आलं? 200. मग 20 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ 20 सेमी कर्ण असणाऱ्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या दुप्पट असते. काय असते? दुप्पट असते. आता प्रश्न क्रमांक 73. आता किती सोपा आहे बघा प्रश्न हा, की दोन वस्तू प्रत्येकी 1485 रुपयास विकल्याने एका व्यवहारात 10% तोटा, दुसऱ्या व्यवहारात 10% नफा. आता ज्यावेळेस 10% तोटा आणि 10% नफा दोन्ही सेम सेम असतात, आपण काय करतो? या 10-10चा गुणाकार करतो आणि त्याला 100 ने भागतो आणि 1% उत्तर येतं. तो काय असतो? प्रत्येक वेळेसचा तोटा असतो. म्हणजे 1% तोटा होईल. 73चं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 74 बघा. प्रश्न क्रमांक 74 मध्ये एका कुटुंबाचा एका महिन्याचा विविध बाबींवरील खर्च वृत्तलेखाद्वारे दाखवला आहे. जर कुटुंबाचे मासिक उत्पन्न 23,400 रुपये असेल तर खालील प्रश्नाची उत्तर द्या. ठीक आहे. ए म्हणजे काय? शिक्षण. इथं लिहून घेऊ आपण लगेच. बी म्हणजे इतर खर्च. सी म्हणजे कपडे आणि डी काय दिले? अन्नधान्य. ठीक आहे. शिक्षणावर एकूण किती खर्च झाला? शिक्षणावर 50 डिग्री. 50 डिग्री एकूण खर्च 360 डिग्री. बरोबर. आणि गुणाकारात किती येईल बघा. काय की कुटुंबाचे मासिक उत्पन्न 23,400 बरोबर किती येईल? 360 डिग्री. तर 50 डिग्री म्हणजे किती? तर 50 आणि 23,400 काय होईल? गुणाकार येईल, भागाकारामध्ये येईल 360 असे येईल. बघा ह्या शून्याला हा शून्य गेला, 36 ने भाग द्या. 36 ने नाही येत, 9 ने भाग द्या. 9 चौक 36. बघा 9 दूने 18, 9 सक 54. 26 येईल. परत 4 ने भाग देऊ आपण. 4 ने भाग दिलं, 4 सक 24. उरले 2. 4 25. 650. 650 आणि 50चा गुणाकार. 0 0 5 5 25 6 5 30 आणि 2 32. 3250. इथं सॉरी इथं येईल वरती 65 यायला पाहिजे होतं. काय येईल? 3250. उत्तर येईल 1. ठीक आहे. पुढे बघूया आता. कपड्यांपेक्षा अन्नधान्यावर किती अधिक खर्च होतो? आता कपड्यांपेक्षा अन्नधान्यावर 144, कपड्यावर 76. 144 वजा 76 किती आलं उत्तर? 14तून 6 गेलं 8. 14तून 8 गेलं म्हणजे 68 डिग्री खर्च जास्त होतो. आता 68 डिग्री म्हणजेच किती आहे बघा. 68/360 गुणाकारामध्ये येईल 23,400 झालं. आता 360 ने तर आपण भाग देऊन बघितलाय मग अशी किती आलता भाग आपला. याने ह्याला भाग दिला किती आलता? 65 आलता. तर आपल्याला 68 आणि 65चा गुणाकार करायचा आहे. बघा झालं. बघा झाला गुणाकार झालं की उत्तर येते 8 पंचे 40, 6 पंचे 30 आणि 4 34, 6 8 48, 6 7 36, 36 आणि 4 40, 0 8 आणि 4 12, 4 4 4420. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. अशा पद्धतीने आपण जो स्कॉलरशिपचा महत्वाचा पेपर आहे तर तो सॉल्व्ह करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपण अजून 2 ते 3 पेपर सॉल्व्ह करून घेऊ म्हणजे तुम्हाला स्कॉलरशिपचा जो संभाव्य पेपर आहे त्याची पूर्ण माहिती मिळेल आणि तुम्हाला जो काही स्कॉलरशिपचा पेपर येईल 22 तारखेला तो काहीच अवघड जाणार नाही. सहजासहजी तुम्ही त्या परीक्षेमध्ये चांगले गुण पाडून मला कमेंट सेक्शन भरून टाकाल माझं की सर मला एवढे गुण मिळाले, तेवढे गुण मिळाले. ठीक आहे. तर तुम्हाला येणाऱ्या परीक्षांसाठी ऑल दी बेस्ट. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.